होय, एक मुलगीवर इतका अत्याचार झाला की तिने स्वतःच न्याय दिला. ही आहे फुलनदेवीची खरी कहाणी. गरीब कुटुंबात जन्मलेली एक साधी मुलगी. लहान वयातच लग्न आणि त्यानंतर सुरू झाला अत्याचाराचा काळ. तिच्यावर लहान वयापासूनच वारंवार अत्याचार झाले. तिला कमी लेखलं गेलं, आवाज दाबला गेला, पण एक दिवस ती शांत राहिली नाही. तिने ठरवलं आता अन्याय सहन नाही करायचा. तिने स्वतःला मजबूत केलं आणि बनली एक पंडित क्वीन. ज्यांनी तिच्यावर अन्याय केला त्यांच्याविरुद्ध तिने उभं राहून लढा दिला. लोकांनी तिला गुन्हेगार म्हटलं, पण काहींनी तिला न्याय देणारी म्हणून पाहिलं. शेवटी तिने शरणागती पत्करली आणि नंतर ती राजकारणात आली. तिची कथा आपल्याला शिकवते, अन्याय सहन करू नका, पण योग्य मार्गाने लढा द्या. तुमच्या मते फुलनदेवी गुन्हेगार की न्यायासाठी लढणारी होती हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला माझ्या स्टोरी आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.